ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ 3-4 ಅಂಕಗಳ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಫಸ್ಟ್ 2 ಪಾರ್ಟಲ್ಲಿ ಗ್ರಾಮರ್ ಮತ್ತು 1 ಮತ್ತು 2 ಅಂಕದ ಕ್ವಶನ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಈ 3 ಪಾರ್ಟನ್ನು ನೋಡಿದರೆ ಸಾಕು, ಮಿನಿಮಮ್ 50 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಆದರೂ ಆರಾಮಾಗಿ ಪಡಿತೀರಿ. ನಿಮ್ಮ ಪರೀಕ್ಷೆ 2 ಮತ್ತು ಪರೀಕ್ಷೆ 3 ಅಂತಕ್ಕಂಥ ಮುಂಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮೊದಲ 2 ವಿಡಿಯೋಗಳ ಲಿಂಕನ್ನು ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಪೇಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಅವುಗಳನ್ನು ಸಹಿತ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಮೋಸ್ಟ್ ರಿಪೀಟೆಡ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ, ಮಾತೃಭೂಮಿ ಕವಿತಾ ಮೇ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ಕಾ ವರ್ಣನ್ ಕೀಜಿಯೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಒಟ್ಟು ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ಅಂತ ಬಂದರೆ ಒಂದು 3 ಸಾಲುಗಳು ಮಾತ್ರ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಬರಲೇಬೇಕು. ಸೊ ಅದೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, मातृभूमि के खेत हरे भरे और सुहाने हैं, यहाँ के वन और उपवन फल फूलों से भरे हैं, इस भूमि में खनिजों का व्यापक धन भरा हुआ है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಮುಂದಿನ ಮೋಸ್ಟ್ ರಿಪೀಟೆಡ್ ಕ್ವಶನ್, लेखिका गिल्लू के प्राण कैसे बचाए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. उसे हौले से उठाकर अपने कमरे में लाई, रुई से रक्त पोंछकर गांवों पर पेंसिलिन का मरहम लगाई, कई घंटे के उपचार के बाद उसके मुंह में एक बूंद पानी भी टपकाई ಅಂತಕ್ಕಂಥ 3 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಬರೆದ್ರೆ ಸೊ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮಗೆ ಅಂಕಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಇನ್ನು ಅಭಿನವ್ ಮನುಷ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಕೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಒಂದು ರಿಪೀಟೆಡ್ ಕ್ವಶನ್ ಇದೆ. ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, आधुनिक मानव की भौतिक साधना का वर्णन ಕೇಳ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಪ್ರಕೃತಿ ಪರ ಸರ್ವತ್ರ ಹೇ ವಿಜಯಿ ಪುರುಷ ಆಸೀನ್ ಈ ಪಂಕ್ತಿ ಕಾ ಆಶಯ ಸಮಜಾಯಿಯೇ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ನೀವು ಬರೀತಕ್ಕಂಥ ಒಂದು 4 ಸಾಲುಗಳೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, आधुनिक मानव ने प्रकृति के हर तत्व पर विजय पा ली है, उसने जल, विद्युत, वायु और भाप पर नियंत्रण रख लिया है, वह नदी, सागर, पर्वत को एक समान लांघ सकता है, आकाश से पाताल तक सब कुछ उसे ज्ञात है, उसका यान गगन में जा रहा है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, ಪ್ರತಾಪ್ ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ ಕೆ ಘರ್ ಕ್ಯೂ ಆಯಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ವೆರಿ ಸಿಂಪಲ್ ಆನ್ಸರ್ ಅದ. बसंत राज किशोर से नोट बुनाकर बुनाने गया, मोटर दुर्घटना में उसके दोनों पैर कुचले गए, होश आते ही प्रताप को उसके 14.5 आने लौटाने को किशनगंज भेजता है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದೋಹಾ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಮುಖಿಯ ಮುಖಸೋ ಚಾಯಿಯೇ ಖಾನ ಪಾನಕೋ ಏಕ ಪಾಲೈ ಪೋಸೈ ಸಕಲಾಂಗ ತುಳಸಿ सहित विवेक. सो फर्स्ट वेरी सिंपल, प्रस्तुत दोहा गोस्वामी तुलसीदास द्वारा लिखी तुलसी के दोहे से लिया गया है ಅಂತ बरीरी. और मुखिया को मुख के समान होना चाहिए, मुख खाने पीने का काम एक ही करता है लेकिन सकल अंगों का पालन करता है, मुखिया भी ऐसे ही विवेकवान होकर काम करना है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಮುಂದಿನ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ದೋಹಾ, ರಾಮನಾಮಮನಿ ದೀಪದರು ಜೀಹ ದೇಹರಿ ದ್ವಾರ ತುಳಸಿ ಭೀತರ ಬಾಹಿರೋ ಜೋ ಚಾಹಸಿ ಉಜಿಯಾರ. प्रस्तुत दोहा गोस्वामी तुलसीदास द्वारा लिखित तुलसी के दोहे से लिया गया है. मन के भीतर और बाहर उजियार चाहने वाले जीह रूपी देहरी पर राम नाम दीप को धरना चाहिए ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಮುಂದಿನ ದೋಹಾ, ತುಳಸಿ ಸಾತಿ ವಿಪತ್ತಿಗೆ ವಿದ್ಯಾ ವಿನಯ ವಿವೇಕ ಸಾಹಸ ಸುಕೃತಿ ಸುಸತ್ಯವ್ರತ ರಾಮ ಭರೋಸೋ ಏಕ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. प्रस्तुत दोहा गोस्वामी तुलसीदास द्वारा लिखी तुलसी के दोहे से लिया गया है और तुलसीदास कहते हैं कि विद्या विनय और विवेक ही विपत्ति के साथी है. राम पर भरोसा रखने वाले व्यक्ति साहसी सुकृत और ಸುಸತ್ಯವಾನ್ बनता है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಮುಂದಿನ ರಿಪೀಟೆಡ್ ಮೋಸ್ಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ದಯಾ ಧರ್ಮ ಕಾ ಮೂಲ ಹೇ ಪಾಪ ಮೂಲ ಅಭಿಮಾನ ತುಳಸಿ दया न छाड़िए जब लग घट में प्राण. प्रस्तुत दोहा गोस्वामी तुलसीदास द्वारा लिखी तुलसी के दोहे से लिया गया है और गोस्वामी तुलसीदास कहते हैं कि दया धर्म का ही मूल है, पाप का मूल अभिमान है, जब तक शरीर में प्राण है तब तक दया को नहीं छोड़ना चाहिए. ಮುಂದಿನ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ, सक्सेना परिवार रोबोनिल को पाकर बहुत खुश था क्यों ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಅಥವಾ रोबोनिल के कार्यों का विवरण दीजिए ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. रोबोनिल घर के सभी काम करता था, सुबह नाश्ता बनाता था, मेहमानों के स्वागत में दरवाज़ा खोलता था, घर के बच्चों को कहानियाँ सुनाता था, होमवर्क कराने में मदद करता था, वर्ड प्रोसेसर पर काम संभालता था, कुत्ते को घुमाने ले जाता था. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ವರ್ಣನ್ ಕೀಜಿಯೇ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ಅಥವಾ ಕರ್ನಾಟಕಿ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸುಷ್ಮಾ ನಯನ ಮನೋಹರ್ ಹೇ ಕೈಸೆ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಕೇಳ್ಬೋದು. ವೆರಿ ಸಿಂಪಲ್, कर्नाटकी प्रकृति सुंदर है, सभी ओर हरियाली है, पश्चिम में अरबी समुद्र है, दक्षिण से उत्तर के छोर तक फैली लंबी पर्वतावलियों को पश्चिमी घाट कहते हैं, इनका कुछ भाग सह्याद्री कहलाता है, दक्षिण में नीलगिरी पर्वत है. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, कलेक्टर साहब ने बाल शक्ति की तारीफ कैसे की, अथवा कलेक्टर साहब ने बाल शक्ति टोली की प्रशंसा क्यों की, बताइए. इस गांव को साफ सुथरा देकर मुझे खुश हुई, गांव को एक नया जीवन प्रदान किया गया है, बाल शक्ति के कारण आपका गांव एक आदर्श गांव बन गया है. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, बाल शक्ति ने कौन कौन से काम करने का निश्चय किया. सो वेरी इजी, पहले उन साथियों पर ध्यान देंगे जो नियमित रूप से स्कूल नहीं आते और पढ़ाई में जी चुराते हैं. स्कूल के परिसर को स्वच्छ रखना, रोज़ 1 घंटा गांव की गंदगी को दूर करके गांव में सफाई लाना,
गांव में गड्ढे हैं उन्हें मिट्टी से ढांपना, गांव का कूड़ा डालने के लिए एक निश्चित जगह बनाना, गांव के चारों ओर पेड़ पौधे लगाकर गाँव को हरा भरा रखना ಅಂತಕ್ಕಂಥ ಬರೆದ್ರೆ ಸೊ ಉತ್ತರ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ. ಸೊ ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, गिल्लू के अंतिम दिनों का वर्णन कीजिए ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, गिलहरियों की जीवन की अवधि 2 वर्ष से कम नहीं होती है. दिन भर उसने न कुछ खाया न बाहर गया. पंजे ठंडे होने पर भी वर्माजी हीटर जलाकर उष्णता देती थी, परंतु सुबह होते ही चिरनिद्रा में सो गया. ಮುಂದಿನ प्रश्न, गिल्लू के कार्यकलाप के बारे में लिखिए. वह अपने झूले में झूलता था. वर्मा जी का ध्यान आकर्षित करने के लिए पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता था और उसी तेजी से उतरता था. वह चौंकाने के लिए कहीं न कहीं छिप जाता था. खाते समय थाली से एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता था. इन बसंत के उत्तम गुणों का वर्णन कीजिए. अथवा बसंत एक स्वाभिमानी लड़का है या बसंत ईमानदार लड़का है कैसे. बसंत मेहनत से सामान बेचता था. पंडित राजकिशोर द्वारा दया से दिए गए पैसों को वह भीख मानता था. पंडित राजकिशोर के पैसे बुनाने जाते समय दुर्घटनाग्रस्त हुआ. होश आते ही उनके पैसे लौटाने के लिए अपने भाई को भेजा. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, पंडित राजकिशोर की ಮಾನವೀಯತಾ ಅಥವಾ राजकिशोर के दया गुण और सेवा भाव का वर्णन कीजिए ಅಂತಾನೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಕೇಳಬಹುದು. राजकिशोर मजदूरों के नेता थे. वे बसंत को मदद करना चाहते थे. बसंत की दुर्घटना के बारे में पता चलते ही उसके घर जाकर इलाज करवाते हैं. बसंत की सच्चाई से प्रेरित होते हैं. पंडित राजकिशोर के परोपकार गुण आदर्श है. इन इंटरनेट सचमुच एक वरदान है कैसे अथवा इंटरनेटನ ಲಾಭಗಳನ್ನು ಕೇಳಬಹುದು. ई बैंकिंग द्वारा पैसों का लेन देन कर सकते हैं. कोई भी चित्र वीडियो विषय कम समय में किसी को भी भेज सकते हैं. वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा अन्य लोगों के साथ सचित्र चर्चा कर सकते हैं. सोशल नेटवर्किंग के कारण सभी प्रदेशों के लोगों की संस्कृति को जान सकते हैं. ई गवर्नेंस द्वारा प्रशासन पारदर्शी बन सकता है. बेरोजगारी को मिटा सकते हैं. इन्हें कर्नाटक की शिल्पकला का परिचय केಳಿದ್ರೆ, कर्नाटक की शिल्पकला अनोखी है. बादामी ऐहोले पट्टदकल्लू के मंदिरों की शिल्पकला बहुत सुंदर है. बेलूरू हलेबीडू सोमनाथपुर के मंदिरों की पत्थर की मूर्तियां सजीव लगते हैं. श्रवणबेलगोला में गोमटेश्वर की एक शिला प्रतिमा है. मैसूर में राजमहल और जगन मोहन वस्तु संग्रहालय है. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, कन्नड़ भाषा तथा संस्कृति के लिए कर्नाटकी साहित्यकारों के देन के बारे में लिखिए. बसवण्ण, अक्कमहादेवी, अलम प्रभु, सर्वज्ञ आदि संत कवियों के वचन प्रेम, दया और धर्म की सीख देते हैं. पुरंदरदास, कनकदास और भक्त कवियों ने भक्ति, नीति और सदाचार के गीत गाए हैं. पंप, रन्न, पन्न, कुमारव्यास, हरिहर आदि महान काव्यों की रचना किए हैं. आधुनिक काल के 8 साहित्यकारों ने ज्ञानपीठ पुरस्कार पाकर कन्नड़ भाषा और संस्कृति का गौरव बढ़ाया है. इन प्रति सरी इदे पत्र कहता असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. ಇನ್ನು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಕೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಕೋಯಿ ಸಹಕಾರನಿದೆ, 3 ದಿನ ಇದೆ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ದಿನಾಂಕ ಬರೀಬೇಕು. ಪ್ರೇಷಕ್ನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು, ತರಗತಿ, ಶಾಲೆ ಹೆಸರು, ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕಕ್ಕೆ ಬರಿ ಅಂತಂದರೆ ಸೇವಾ ಮೇ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕ, ಶಾಲೆ ಹೆಸರು, ಊರು. ಆಮೇಲೆ ಮಹೋದಯ ಬರೀರಿ, ವಿಷಯ ಚಿಟ್ಟಿ ಮಾಂಗ್ತೀವಿ ಅಂತ ಬರೀರಿ. ಸೊ ಕೆಳಗಡೆ 3 ದಿನದ ಹೊಂದಾಣಿಕೆಯಾಗಿ ತಾರೀಖುಗಳನ್ನು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡಿ ಪತ್ರ ಬರೆದ್ರೆ ಸೊ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮಗೆ 5 ಅಂಕಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಲಾಸ್ಟ್ ಧನ್ಯವಾದ ಆಪ್ಕಾ ಛಾತ್ರ ಅಬ್ಬಕ ಅಂತ ಬರೆದ್ರೂ ಸಾಕು, ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ಬರೀರಿ. ಅನುವಾದಗಳಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, आजकल शिक्षित समाज में विटामिन और प्रोटीन के शब्दों में विचार करने की प्रवृत्ति हो गई है. अब टोमेटो भोजन का आवश्यक अंग बन गया है. गाजर भी पहले गरीबों की पेट भरने की चीज़ थी. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಶಿಕ್ಷಿತ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ವಿಟಮಿನ್ ಮತ್ತು ಪ್ರೋಟೀನ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಈಗ ಟೊಮೆಟೊ ಭೋಜನದ ಅವಶ್ಯಕ ಅಂಗವಾಗಿದೆ. ಕ್ಯಾರೆಟ್ ಕೂಡ ಮೊದಲಿಗೆ ಬಡವರ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸುವ ವಸ್ತುವಾಗಿತ್ತು. इन्हें गिलहरियों की जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती. अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया. दिन भर उसने न कुछ खाया न वह बाहर गया. ಅಳಿಲಿಗಳ ಜೀವನ ಅವಧಿ 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅಧಿಕವಾಗಿರೋದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅದರ ಜೀವನದ ಅಂತ್ಯ ಬಂತು. ಗಿಲ್ಲು ದಿನವಿಡೀ ಏನೂ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ, ಹೊರಗೂ ಹೋಗಲಿಲ್ಲ. आज हम सभी इंटरनेट का उपयोग करते हैं. यह हमारी आधुनिक जीवन शैली का महत्वपूर्ण अंग बन गया है. सचमुच इंटरनेट एक वरदान है. ಇಂದು ನಾವು ಇಂಟರ್ನೆಟ್ಟನ್ನು ಉಪಯೋಗಿಸುತ್ತೇವೆ. ಇದು ನಮ್ಮ ಆಧುನಿಕ ಜೀವನ ಶೈಲಿಯ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಅಂಗವಾಗಿದೆ. ನಿಜವಾಗಿಯೂ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಒಂದು ವರದಾನವಾಗಿದೆ. ಸೊ ಇಷ್ಟು ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸೊ ಖಂಡಿತವಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ರೆ ಸೊ ಒಳ್ಳೆ ಅಂಕಗಳು ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತವೆ. 3 ಪಾರ್ಟ್ ನೋಡಿ. ಸೊ 50ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಅಂಕಗಳು ನಿಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈಸಿಲಿ ನೀವು ಸೆಕ್ಯೂರ್ಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀರಿ. ಸೊ ಓದು ಬರಹ ಮಾಡಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಅವುಗಳನ್ನ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದರೆ ಸೊ ಖಂಡಿತವಾಗಿ